मग काय ठरलं बाप्पू? अरे बाबा मला तर पसंत आहे, पण त्या बहिणीला विचार ना. काय म्हणता मग बाई? काय म्हणू दादा, तू पाहिशील त्या भाषेसाठी तर चांगलाच पाहिशील ना. घरदार आहे, चांगली नोकरी आहे. ठीक आहे मग राहुल, तू फायनलची तारीख घेऊन घे. नाही, मला आताच लग्न नाही करायचं. हो ना बाई, काही चुकलं का आमचं? एवढा चांगला पोरगा दिसाले आहे आणि तुमचा जोडा इतका मस्त विठ्ठल रुक्मिणी सारखा दिसणार आहे. ते काही असो, मला नाही करायचंय आताच. त्या मनात काही दुसरं काही आहे का? तुझी इच्छा काय आहे ते तरी सांग. हो सांग बेटा काय आहे तर. मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय. अरे तुला जे काही करायचं आहे ते तिथं करतो ना. तसं आपण डिमांडच ठेवू ना त्याच्या समोर. फक्त पोरगा हातचा नाही गेला पाहिजे बस. अरे मामा कधी आले? आता तूच समजाव तुझ्या लाडक्या बहिणीले. काय झालं? दादा, यांनी माझ्यासाठी लग्नाकरता स्थळ आणलंय. आणि दादा, मला इतक्या लवकर लग्न करायचं नाहीये. मला करिअर करायचं दादा. बाप्पू, तुम्हाला एक सांगतो, हे जर स्थळ हातचं गेलं ना तर असं डबल भेटणे नाही आहे. आपल्याला पश्चातापच करावा लागत. मामानं एवढं चांगलं स्थळ आणलं आणि हे पोरगी नाही म्हणून राहिली. आम्हाला ते विचारच पडला आता. मामा, तुम्ही सईचा एवढा विचार केला, तिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ आणलं, खरंच त्याबद्दल खूप आभार तुमचे. वाईट वाटून घेऊ नका, पण आपण साधा दुकानात मोबाईल जरी घ्यायला गेलो ना तर आपल्याला जो आवडते, आपल्या बजेटमध्ये जो बसते तोच आपण निवडतो. मग इथे तर तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मग तिने कोणासोबत लग्न करायचा, तो व्यक्ती कसा असेल, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिलाही कळल्या पाहिजे. आणि मुलगा कितीही चांगला असला ना तरी लग्न करण्याचा निर्णय हा सईचा असेल. आई, बाबा, तुम्ही आम्हाला निर्णय घेणं शिकवलं, मग हा आमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय हा आमचा नसला पाहिजे का? अरे पण भाषा, तिचं लग्नाचं वय झालंय न, अजून जर उशीर केला तर हे आपले नातेवाईक, हा समाज काय म्हणून आपल्याला? मामा, मला सांगा, आपण एवढी घाई तर करत आहोत हिच्या लग्नाची, पण उद्या चालून हिच्या आयुष्यात काही कमी जास्त झालं तर हा समाज, हे नातेवाईक याची जबाबदारी घेणार का? माझी बहीण जोही निर्णय घेणार ना तो योग्यच घेणार, आणि मी तिच्या सोबत आहे. दादा, मी हा विश्वास तुझा कधीच तुटू देणार नाही. थँक्यू दादा. बाई, आमच्या वेळेस आमच्या बाजूनं कोणीच बोललं नाही. आज तुझा दादा तुझ्या बाजूनं खंबीर उभा आहे. तू खूप नशीबवान आहे. तिला आयुष्य काढायचं आहे ना तर तिचा निर्णय तिनंच घेतला पाहिजे. असेच एकमेकांना साथ द्या.